नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो। तर इथं आता आपण गावी आलो आहे। आज गाडी घ्यायला जायचं प्लॅनिंग आहे। बघू आता गाडी कसं आहे काय विषय। एक मित्र येणार आहे सोबत आपला जीवलग, त्याच्यासोबत जातो आणि मतलब हर दोस्त आपला जीवलगच आहे, समजलं ना। हां आता निघणार आहे इथून, गाडी घ्यायला जातो आहे आता। भेटू आपण, मास असणार आहे आपल्यासोबत राडा करायला। तर बाईक येते आपल्या अजून, त्याच्यावर जाऊया आपण। त्याचा लग्नाचा कार्यक्रम आहे मित्रांनो। हे आपल्या गावाच्या मारुतीचे मंदिर आहे, इकडं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे पाठीमागे। हे सुंदर असं गाव आहे यार। तर इथं बाईक घेऊन येतोय मित्र, येतो जो येणार आहे ना सोबत, त्याचीच बाईक दुसरा घेऊन गेला आहे, उसका वेट कर रहे हैं, गाड़ी लेने को जाना है। मी बोलो 12 वाजेच्या अगोदर येऊन जाऊ ना, तोपर्यंत लग्न वगैरे टाळी वगैरे लागण्याच्या अगोदर आपण पोहोचणार इथे, नाही का। चला आता भेटू आपण थोड्या वेळानंतर। तर मित्रांनो आपला पोशाख घेऊन आपण निघालो आहे आता। पेट्रोल पंपवरती आहे, पेट्रोल टाकतो गाडीमध्ये। मास भी आहे अपने साथ, मास बघितला ना तुम्ही, आपला मास आहे, उसका नाम दम है तो रोक ले। तर इथून आता पेट्रोल वगैरे भरूया आणि इथून निघूया आपण आता। डायरेक्ट थेट आपण भेटूया मस्तपैकी शोरूममध्ये। ते अगोदर जिथं सर्व्हिसिंगला गेलो ना तिथं जायचं आपल्याला गाडी घ्यायला। आणि आज चलो बोलो बजरंगबली का नाम लेके निकल दिए, घेऊन टाकू बोलो। चल, गाडीची खूप गरज आहे मित्रांनो, म्हणून घ्यायचा विचार चालला आहे, खूपच गरज आहे। पोचलो आहे मित्रांनो, वडील येत आहे, बघू आता काय विषय नाही का। लय कॅल्क्युलेशन चाललं आहे मित्रांनो, आता बसलो आहे, तिला पडेल काय नाही प्राईस वगैरे, ठीक आहे। बघू आता कुठली 100 घ्यायची की 110, आता पप्पा आल्यावरती सांगतील, त्याच्यानंतर डिसाईड करू आणि तुम्हाला दाखवतो कुठली घेतो काय नाही। 100 cc मित्रांनो। त्या बाजूला जी उभी आहे ना ती तिकडं, ही वाली ती 110 आहे। झाली मित्रांनो, आता डिलिव्हरी चालली, ठीक आहे। इथं घेतली असती ना, आहेत मित्रांनो। पहिली रायडिंग वडिलांच्या हाताची, म्हणजे आता 2 गाड्या झाल्या आपल्याकडे, ही एक पप्पांना दुसरीकडे बाहेर जायचं ना, मग मी बोललो अगोदर तुम्ही चालून घ्या थोडीफार इथल्या इथं। तर मित्रांनो गाडी घेतली गेली आपली मस्तपैकी, हे बघा नाही का। आता जातोय घरी, पप्पा गेले त्यांच्या कामावरती, जरा काम होतं त्यांना, इथून घेतली। आता वाजले 2 सकाळपासून फक्त चहा पिला आहे मित्रांनो। गावात लग्न होतं यार, ते मिस झालं माझ्याकडून, पण आता काय करता, इतकंच जास्त वेळ झाला मला, 1-1.5 तास गेला माझा, कारण की मी 11 साडे 11ला आलेलो, तरी त्यांना थोडा टाइम लागला, प्राइस वगैरे हे ते, नहीं का। तर चलो अभी घर पे जाते, मिलते हैं घर पे जाने के बाद। आता डायरेक्ट बघतो आता कसं प्लॅनिंग होतं काय नाही। आता पहिले स्वतःच्या गावाला जातो, तिथून मग अंमळनेर तालुका जिथं रेंटने रूम घेतलेला आहे तिथं जाणार आहे। तर बघू आता काय होतं काय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा। नीताला फक्त कलर दाखवलेला आहे बायकोला, तिथे गेल्यावरती बघू तिची रिॲक्शन काय असेल काय नाही। चलो मित्रांनो आता घरी पोहोचलेलो आहे, खूप पाऊस होता यार, पूर्ण ओला झालेलो, कपडे अजून ओलेच आहेत आपले। एकच ड्रेस आणलेला, नीताकडे ड्रेस। तर आई आता पूजा करते गाडीची, चला आपण गाडीची पूजा करून घेऊया। घरी दीदी आली, साई दादा आलाय, नारळ आपल्याला फोडायचा आहे। हो, मोटरसायकल यशी दिसते
ठेवलेले बाजी दूध पेला आणि कुंकू आणि दिवा. तर आता आम्ही पूजा करणार आहोत. आता आम्ही पूजा करताय. नारळ फोडायचे. वाढून घे ना. असं इथं घालायचे का? हा बस फोड. मम्मी फुटत नाही ना, राहू दे. आता नीता पूजा करते. चला आता पूजेचा कार्यक्रम करून घेऊया. ऑलरेडी लेट झालाय भरपूर. आता गाडी पूजाची पूजा झालेली मस्तपैकी. आणि आता निवांत मस्त फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, कारण की ऑलरेडी ओला झालेलो ना. तर बोललो चला आता दीदी पण आहे इथे आणि आपल्या नवीन रूमचं मी बघेल एखादा व्लॉग दाखवेल तुम्हाला, आपला रूम कसा आहे, काय विषय काय नाही. तर हॅप्पी आज गाड़ी घेतली आपण आज 2 व्हीलर, और ऊपर वाले ने साथ दिया तो 4 व्हीलर भी लेंगे. आणि आपण नीताची रिॲक्शन पण विचारू कसं वाटलं तिला काय नाही का. चलो गाईज, तर भेटतो थोड्या वेळानंतर. तर गाईज आरव आता झोपला आहे, पण विचार करतोय की पप्पाने मला गाडी नाही घेतली आणि स्वतःला आणली, तो इसका बदला अभी मैं रात को लूँगा चिल्ला चिल्ला के. सोएगा अभी और रात को पूरी रात जगा रहेगा, असा काहीतरी त्याचा प्लॅनिंग चालला आहे. तर ठीक आहे, बघूया असो. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय गाईज.